नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत। मैं हूं नजीर मुलानी, आप देख रहे हैं ऑल इंडिया न्यूज। फीस हर साल भरनी होती है 1.5 लाख रुपए बोल के, तो 4 साल में 5-6 लाख तक फीस डालने के बाद भी वो बच्चे को 10,000 की जॉब मिलनी मुश्किल होती है। 2-2 साल तक वो घर पे बैठता है अच्छी जॉब ढूंढने के लिए, बिकॉज उसके पास स्किल नहीं होता है। और हमारे पास 10वीं पास के बच्चे इमीडिएटली उनका कोर्स कंप्लीट नहीं हो रहा था, हमने सर्टिफिकेट उनको अभी बाद में प्रोवाइड किया है, और उससे पहले वो 6 महीने से ज्यादा उनको जॉब कर चुके हुए हैं। एजुकेशन का कोई इसमें ये है? हाँ, क्राइटेरिया है कि मिनिमम 10वीं पास चाहिए एसएससी में। की आपल्या मुलाला जर आपल्या एज्युकेशन मध्ये जर इंटरेस्ट नसेल तर त्याच्यावरती दमदाटी करून काही उपयोग नाहीये। तर अशा मुलांना हे जे स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर मध्ये जेवढे चांगले चांगले कोर्सेस आहेत त्या कोर्सेस करायला त्यांना पाठवा। त्याचं मला वाटतं फी नाहीये, मोफत मध्ये ते कोर्सेस गव्हर्नमेंट तर्फे प्रोव्हाइड करतात। त्याला एकदा इंटरेस्ट लागला त्याच्यामध्ये आणि तो शिकला की त्याला पटकन नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळेल, आणि इथून त्याच्या स्किल प्रमाणे तो पुढे आपल्या आयुष्यामध्ये अजूनही प्रगती करू शकेल। नुसतं जॉब पुरतं तो रिस्ट्रिक्ट नाही राहू शकणार। देशाच्या विकासामध्ये स्किल्ड लेबर्स किंवा स्किल त्यांचं किती योगदान होऊ शकतो जर स्किल मध्ये? आजच्या जगामध्ये मी जसं सांगितलं की सगळीकडे डिजिटलायझेशन आहे, ऑटोमेशन आहे। आज इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही जेव्हा आमची पण जी मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी ती आम्हाला दिवसेंदिवस अपग्रेड करावी लागते। इतर देशांमध्ये जर आम्हाला कॉम्पिट करायचं असेल आमचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून, तर आम्हाला नवीन नवीन मशिनरीज टेक्नॉलॉजीची इम्पोर्ट करावी लागते, आणि अशा मशिनरीजला स्किल्ड ऑपरेटरची गरज असते। तर अशा वेळेला ही जी मुलं जी आहेत, म्हणजे दोन्ही तर्फे त्याचा ऍडव्हान्टेज आहे की एका मुलाला नोकरी मिळते आणि चांगला शिकलेला मुलगा तो मशीन चालवण्यासाठी इंडस्ट्रीला मिळतो, आणि त्याच्या ह्याच्याप्रमाणे नक्कीच आर्थिकदृष्ट्या पूर्ण देशाला फायदा होतो। 100% हे जे स्किल जो जॉब आहे त्याच्यात जर जो मुलगा शिकला, जो अभ्यासामध्ये कमी असतो, 10वी पर्यंत शिक्षण केलेलं असतं, 12वी पर्यंत, त्याला पुढे शिक्षणाला काही वाव नसते आणि त्याला इंटरेस्ट नसतो। इंडस्ट्रीजमध्ये या सीएनसी मशीन मध्ये म्हणजे जे ऑटोमेशन आलेलं आहे त्याच्यात लक्ष घातला तर तो स्वतः मोठा उद्योजक होऊ शकतो, कारण त्याच्यात मेहनत आहे। आणि चांगला म्हणजे त्यांना जे आपल्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे जसं आपण मोबाईलवरती जसं खेळत असतो त्याप्रमाणे तो प्लॅन तो प्रोग्राम सीएनसी मशीनवर असल्यानं त्याचा त्याला फार लवकर तो अवगत करत असतो। तो अभ्यासात वेगवेगळा तो कमी असेल पण ह्या गोष्टी तो पटकन शिकतो आणि तो खरोखर एक कारागीर होतो आणि चांगला उद्योजक होऊ शकतो। शासनाकडून मला वाटतं त्याच्या फॅसिलिटी आहेत, कारण या छोट्या मोठ्या ITI सारखे स्किल लेबरसाठी आहे। आणखीन त्यांनी त्याच्यासाठी करण्यासाठी प्रत्येक म्हणजे आपल्या समजा वसई तालुका आहे, पालघर जिल्हा आहे, अशी जेव्हा ITI होती पूर्वी त्याच्यात कोर्स दिले जात होते, तसा या कोर्सला सुद्धा त्या लोकांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, जेणेकरून गव्हर्नमेंट नाही करत असेल तसे मोठे मोठे असोसिएशन आहेत त्यांच्याकडे जागा आहे त्यांना द्यायला पाहिजे। त्याच्याने जी मुलं शिक्षण करू शकत नाही ते इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीचा ग्रोथ होईल डेफिनेटली।